आणि आणखीन एक महत्त्वाची बातमी येते मुंबईतल्या शेअर बाजारातनं। भारतीय शेअर बाजारात जोरदार नफा वसुली पाहायला मिळते। निफ्टी 275 अंक तर सेन्सेक्स 850 अंकांनी गडगडलेला आहे। इथे आपण बघतोय की सेन्सेक्स 850 अंकांनी गडगडलाय। खासगी बँकिंग आणि नॉन बँकिंग रिअल इस्टेट, ऑइल आणि गॅस क्षेत्रात मात्र जोरदार विक्री होताना पाहायला मिळते। अधिक माहिती घेऊयात, निनाद झारे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। निनाद, कोणते हे परिणाम दिसतायत? शेअर बाजारात जोरदार नफा वसुली सुरू आहे। दोन तीन महत्वाची गोष्टी आहेत। एक तर गेले 6 दिवस सलग शेअर बाजार वर होता आणि शेअर बाजार वर होता आणि त्यामुळे एका पातळीवरती गेल्यावरती लोक जे ट्रेडर्स असतात ते नफा वसुली करतातच। त्यामुळे तशी एक नफा वसुली होते। दुसरं महत्वाचं कारण म्हणजे आपल्याकडे चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर होत आहेत। मोठ्या प्रमाणात कंपन्या दररोज निकाल जाहीर करतायत। त्यात काही कंपन्यांचे निकाल अपेक्षा पूर्ण करतात, काहींचे निकाल अपेक्षा पूर्ण करत नाहीयेत। त्यात एक महत्वाचा निकाल काल खासगी बँकांमध्ये क्षेत्रात असलेल्या ऍक्सिस बँकेने जाहीर केला आणि त्यांचा निकाल बाजाराच्या अपेक्षा पूर्ण करणारा नाही असं दिसून आल्यानंतर त्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाली। एचडीएफसी आणि आयसीआयसीआयचे निकाल चांगले होते, त्यामुळे गेले 1-1.5 आठवडा झाला दोन्ही खासगी आणि सरकारी दोन्ही बँकांच्या शेअर्स मध्ये चांगली खरेदी बघायला मिळाली। पण ऍक्सिस बँकेचे निकाल अपेक्षेप्रमाणे नसल्यामुळे आज बँकिंग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण होते। त्याचा परिणाम असा होतो की बँकिंग क्षेत्रातल्या ज्या कंपन्या आहेत त्यांचा 46% वाटा साधारण निफ्टीमध्ये आणि सेन्सेक्समध्ये मोठ्या प्रमाणात वाटा आहे। त्यामुळे त्यांचे शेअर्स घसरले की निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही घसरायला सुरुवात होते। आज 24,350च्या वरती सेन्सेक्स निफ्टी काही वेळ राहिल्यानंतर तिथे त्या पातळीवरती बँकिंग क्षेत्रात मोठी विक्री व्हायला सुरुवात झाली आणि तिथून खरं म्हणजे निर्देशांकांमध्ये घसरण व्हायला झाली। त्याचप्रमाणे बँकिंग क्षेत्रावर अवलंबून असलेलं रिअल इस्टेट क्षेत्र असेल किंवा नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन त्या सुद्धा गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने वाढत होत्या। त्यांचे शेअर सुद्धा आज त्यातही नफा वसुली होते। लोक पैसा जसा टाकतात तसाच काढूनही घेण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे ही तात्पुरती असू शकते। पण आज नफा वसुली बघायला मिळते। निफ्टी काही काळ 24,000च्या खाली गेलेला होता, आता तिथून थोडीशी रिकव्हरी आहे। पण आजचा दिवस नफा वसुलीचा दिसतोय। सुरुवातीपासूनच आज वरच्या पातळीवरती विक्री आपल्याला बघायला मिळते। आता दिवस जसा पुढे जाईल तशी रिकव्हरी येते खालच्या पातळीवरून की पुन्हा असाच ट्रेंड कायम राहतो हे आपल्याला बघावं लागेल। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी निनाद।